हेलो अंकल. हेलो आंटी. नमस्कार नमस्कार. प्लीज प्लीज तिकडे ठेवले सगळं. डॅड. मिसेस खानविलकर, काय चाललंय? काय काय झालंय काय? हात कशाला जोडतेस? नीट उभी राहा ना. साडीकडे बघ, लोळतीये. नलू नलू शकू नलू आली आहे. ए नलू थांब थांब, मी आले. डॅड. आलीस तू? अगं कधीची वाट बघते मी तुझी. कशीस बेटा? मस्त. मी आलोच जरा जाऊन. आलोच. शकू, एवढी मोठी मोठी माणसं आहेत. ही सगळी यांच्या आणि मालविकाच्या ओळखीची आहेत. यातल्या निम्म्यांना मी ओळखत पण नाही. काय मी बोलत बसले? एवढा प्रवास करून आला दोघी. थोडं सरबत वगैरे घ्या तुम्ही. नाही नाही नको. अगं घे ना. दादा. अरे हा घे गा. नाही नाही नको, खरंच नको शकू. राहू दे राहू दे. मिसेस खानविलकर, हा जरा इकडे या. शकू जा ना, हाक मारताय तुला. चला ना तुम्ही पण. नाही नाही नको नको. अगं असं काय, फोटो काढूया. ये ग, ये स्वीटू, ये ये. असं कसं? चल फोटो 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 काढूया. ये ना, ये स्वीटू, ये. एक फोटो निकालला. हा डिस्गस्टिंग. तायडे ये ना. तायडे येते फोटो काढायला येते. मॉम तायडे नाही. अगं बाई हो, मी विसरते नेहमी. ये ना फोटो काढूया. ये ना, ये ना. मॉम मला बाकीच्या गेस्टना अटेंड करायचंय. अगं नंतर भेटशील. ये ना तायडे, ये ये ग. हे बघ नलू, तू ओळखतेस नलू, स्वीटू. हाय ताई. फोटो फोटो. अरे माझ्याशिवाय फोटो? डोळे बंद केलेस तू? नाही नाही. थँक्यू. मिसेस खानविलकर, हा जरा इकडे येता का? हो हो आलेच मी. हा तू फोटो काढ. स्वीटू ये ना इकडे. आले आले. साडी खूप दिवस कपाटातच होती का? हो हो, माझ्या लग्नाचा शालू आहे. तुमच्याकडे यायचं म्हणून मुद्दामून नेसले मी आज. तरीच वास येतोय काढेला. जी मॅम. तुझ्याकडे परफ्यूम आहे एखादा चांगला? येस मॅम. बाटली संपेपर्यंत मार यांच्या अंगावर. अय्या नको नको, तुम्ही कशाला उगीच त्रास. अगं त्यांना कशाला त्रास. प्लीज चला. ए नलू कुठे गेली? नलू नलू. ए नलू, हे फोटोचं झालं की मी येते. हा जेवल्याशिवाय जायचं नाहीये. हा स्वीटू, आज पुरणपोळ्यांचा बेत आहे खास. पुरणपोळी चिने हवा होता ना. हो नाहीये म्हणूनच सांगा. काय झालंय? नंतर सांगतो, आता नाहीये म्हणून सांगा. अरे चिन्या. चिन्या कुठे? बोल ना, चिन्या कुठे? ते तो अरे बोल की, काय देऊ उलट्या हाताची? तो घरात नाहीये. बाप आहेस ना तू त्याचा? तो फोन का नाही उचलत आहे? त्याच्या आईची कटकट. साल्याचा गेम करायला वेळ नाही लागणार. अहो पण काय केलंय का त्यांनी? 2 लाख घेतलेत मेहता सेट कडनं आणि आता फोन उचलत नाही. सेटला टाइमात पैसे भेटले नाहीत ना. तुमचं काय काहीतरी गैरसमज होतोय. ए मागे हो, लेडीजशी मी बोलत नाही. चल मागे हो. नाही हो, आमचा चिन्या खूप साधा आहे. मेहता सेटला येऊन भेटायचं, नाहीतर चला रे. चल. चिन्या, चिन्या,
चिन्या चिन्या 2 लाख रुपये घेतलेस तू कशासाठी? सुमन 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 ये सुमन बस 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 तुझे बस सुमन हाय पंपर. नको तुझं औषध मला, मरू देत मला. सुमन सुमन शांत 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 सुमन शांत सुमे सुमे शांत शांत. 2 लाख रुपये घेतलेस? कशाला हवे होते एवढे पैसे तुला? काय केलंस तू एवढ्या पैशाचं? बाबा आपल्या घरासाठीच घेतले होते पैसे. अरे 5-50 नाही रे, 2 लाख रुपये. 2 लाख? हे दादा वहिनीला कळतं का म्हणा या? अरे आधीच मी काही कमवत नाही, घरात पैसे देत नाही, त्याच्या जीवावर जगतो आपण. त्याला कळलं तर? अरे काय करून ठेवलंस तू हे? अरे काय हवं तसा सुचले तुला? हा का, ही एक स्कीम होती, त्यात आपण पैसे टाकले की डबल व्हायचे एका महिन्यात. मी अगोदर 500 रुपये टाकले होते, तर त्याच्यात मला 1000 मिळाले, म्हणून मी मेहता सेट कडून 2 लाख उधार घेतले. एव्हाना झालेच ते 4 लाख, पण तो माणूस पैसे घेऊन पळून गेला. अरे पण कशाला हवे होते एवढे पैसे? आपण घरात काहीच देत नाही, सगळा भार एकटा दादांवर पडतो. मला त्या पैशात स्वीटूचं लग्न करून द्यायचं होतं. अरे काय करायला गेला साडी? काय झालंय सगळं? माझ्यामुळेच झालंय सगळं. मीच आयुष्यात काही करू शकलो नाही. आयुष्यभर दादाच्या जीवावर जगत आलो मीच. काय करताय तुम्ही? ओंकार, एक्सक्यूज मी, पायनॅपल ज्यूस. थँक्यू. हे छान दिसतंय. काय नवीन फॅशन आहे, एकाच कानातलं घालायची. हा? एक मिनिट पडलं कुठेतरी ते. आईने नवीन आणले होते कानातले, कुठे गेले? ठीक आहे, डोंट पॅनिक, आपण शोधूयात. 1 मिनिट सर, एक्सक्यूज मी.
कानातले मिळाले. कुठे मिळालं? तिथे खुर्चीच्या खाली. थँक्यू. मला वाटलं मी नवीन कानातलं हरवलं. खरंच थँक्यू. एक क्यूट स्माइल तो बनतीये. दे. एक मिनिट. नलू चकू, ठीक आहेस ना तू? अगं अगं मगाशी नीट भेटलोच नाही आपण. खूप 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 बरं वाटलं ग तुला बघून. मलाही. अगं तुझी गडबड सुरू आहे ना. हे पाहुणे शकू लग्नाचा वाढदिवस एवढा मोठा करतात मला माहितीच नव्हतं ग. आमच्या लग्नात पण एवढी माणसं नव्हती. काही बोलू नकोस. पार्टीचं काय एवढं. मी म्हटलं ना तुला. अगं ही सगळी बिझनेसची माणसं आहेत. यातल्या निम्म्या लोकांना मी ओळखत सुद्धा नाही. यांचा आणि माझा संबंध फक्त चेकवर सह्या करण्यापुरता आहे. तुम्ही आला त्याचा मला इतका आनंद झालाय ना. माझी माणसं म्हणून आज इथे फक्त तुम्ही दोघी आहात, तू आणि स्वीटू. तुम्ही दोघी आलात याचा खरा आनंद आहे मला. तुझ्या लग्नाचा वाढदिवस पण असाच करू आपण, जंगी. नलू, तू तुझ्या मिस्टरांना का नाही आणलंस? अगं मी त्यांना पाहिलं सुद्धा नाहीये. हॅलो मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन. नमस्कार नमस्कार. बरं झालं तुम्ही आलात. आता मालविका मॅडमने बोलवले म्हटल्यानंतर येणार नाही असं कसं होणार? खरंय खरंय. भेटलात का मॅडम ना? नाही अजून, आता भेटतो. हा. सांग ना, का नाही आणलंस मिस्टरांना? अगं शकू येणार होते ग ते, पण प्रायव्हेट मध्ये कामाला आहेत ना. हो पण म्हणून. नमस्कार नमस्कार. थँक्यू. अरे ह्याची काय गरज होती? या ना, सरबत वगैरे घ्या. रमेश, हे घ्या. हे कुठे घेऊन फिरणार आपण? सांग, तू काय सांगत होतीस? अगं अर्ध्या दिवसाची सुट्टी घ्यायची आणि घेऊन यायचंच ना. सांगून काही उपयोग नाही. खूप काम असतं बघ त्यांना. आणि बरीच वर्ष आहेत ना तिथे. एक खाडा नाही बघ. मालक फार चांगला आहे. मी सांगितलं होतं ना, आमच्या यांच्यावर इतका विश्वास आहे ना त्यांचा. खूप आदराने वागवतात यांना. तुला माहिती आहे का, पुढच्या महिन्यात पगार दुप्पट होणार आहे यांचा. पगार वाढ होणार आहे. असं आजकाल कुठे होतं का ग? नाही, खरे खरे. नको नको तू अगं जेवणाचा बुफे लागलाय. तुम्ही दोघी गरम गरम जेवून घ्या. ही कुठे आहे स्वीटू? इथेच होती, ओंकारशी बोलत होती. ही बघ स्वीटू. हा मावशी. मावशी बोलते की जेवण घेऊया. चालेल. अजिबात संकोच करायचा नाही. हा, पोटभर जेवायचंय. मी माझ्या हाताने तुम्हा दोघींना खाऊ घालणार आहे. बाकी बाहेरचं आहे, पण मी स्वतः घरी बनवून घेतलेल्या पुरणपोळ्या आहेत. मग संकोच करायचा प्रश्नच येत नाही मावशी. असं पाहिजे. चल ना, ये 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 ये. मस्त आहे. हो ना, सगळं मालविकाने केलं बाई. थांबा मी देते. घे बेटा, घे ग. अगं शकू केवढे पदार्थ ठेवले. तुला हवं ते खा आणि हवं तेवढं खा. आणि पुरणपोळ्या पुढे आहेत बरं का. हा नाही बरं असू दे. तुम्ही गरम घेऊन या. हा, हे नको, गरम घेऊन या हिच्यासाठी. 2 घे तू पोळ्या. 2 घे. नाही नाही, मी पुरणपोळीसाठी जागा ठेवली. असं पाहिजे. स्वीटू जरा बेताने. का ग असं म्हणतेस? शकू मला काळजी वाटते ग तुझी. बघ ना कशी झालीये ती. काही नाही, असं काही बोलू नकोस. छान आहे आपली स्वीटू, हेल्दी. तू घे ना, पोळी घे ना.
भात मस्त आहे. हो ना. हो. तुझा पराठा येतोय. हा हा. आल्या बघ तुझ्या पुरणपोळ्या. का नाही आणलंस मिस्टरांना? प्रायव्हेटमध्ये कामाला आहेत ना, खूप आदराने वागवतात यांना. तुला माहिती आहे का, पुढच्या महिन्यात पगार दुप्पट होणार आहे यांचा. घे नलू. दादा, हा. काय बघताय तुम्ही? द्या ना पुरणपोळी द्या. हा. आणि तू भरपूर घाला हा. माझी लहानपणीची मैत्रीण आहे ही, अगदी जीवलग. हो. शाबास. ये आपण ना छानशा टेबलावर बसूया आणि मग गप्पा मारूया. तुमचं सावकाश होऊ द्या. या का दोघी? ओ आलात तुम्ही? नमस्कार. 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 या ना प्लीज या. हाय, मी तुला तिकडे शोधतोय चाट काउंटरवर. ए, तू करतेस तितकी छान नसली तरी आमच्याकडची जिरागोळी आहे ही खास. खा ना. अगं घे. तुझ्या हातची पुरणपोळी खाल्ली ना मी आणि सांगितलं कशी झाली ते. आता तू सांग ना. घे ना, खा ना. ए हॅलो, खा ना. ही आमच्याकडची खास जिरागोळी आहे. खा ना. अगं नुसता तुकडा काय तोडतेस? खा ना. खाऊन बघ. मावशी, मावशी तू रडती काय? काय झालं? मी सॉरी, मी मस्करी केली. मला असं काही म्हणायचं नव्हतं. तुम्हाला जिरागोळ्या दिल्यास ना डब्यात घालून, म्हणून मी पुरणपोळी व जिरा. ए अरे, आय एम सो सॉरी. मी तुम्हाला जर नसेल खायची तर नका खाऊ, पण रडायला काय झालं एवढं?